भारतावर 100% टॅरिफचा बॉम्ब। अर्थातच हा टॅरिफचा बॉम्ब अमेरिकेकडूनच सोडण्यात आलेला आहे। म्हणजे थोडक्यात काय तर भारत आणि भारताचे इतर 4 देश म्हणजे ज्यांनी रशियाकडून तेल आयात करत आहेत किंवा रशियाकडून तेल खरेदी करत आहे अशा भारतासह 5 देशांवर कारवाई करण्याचे आदेश किंवा निर्णय हा अमेरिकेच्या संसदेमध्ये त्यांनी केलेला आहे। तर नेमका याचा आपल्या भारतावर काय परिणाम होणार आहे, त्याबरोबर त्याचा आंतरराष्ट्रीय संबंधावर काय परिणाम होणार आहे आणि त्याचा अमेरिकेवरही काय परिणाम होणार आहे याचं थोडक्यात विश्लेषण आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। मी ॲडव्होकेट नागसेन धाडसे आणि आपण पाहताय मुद्द्याची बोल। मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचं एक क्षेत्र वापरतात ते म्हणजे टॅरिफ। वेगवेगळ्या देशावर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांना दबावामध्ये आणण्यासाठी टॅरिफ या क्षेत्राचा ते वेळोवेळी वापर करत असतात। याही वेळेला त्यांनी टॅरिफचाच वापर भारत विरुद्ध केलेला आहे आणि केवळ भारत नाही तर याच्यामध्ये भारताचे इतरही 5 देश आहेत। त्याच्यामध्ये भारत आहे, चीन आहे, अझरबैजान आहे, त्याबरोबर हंगेरी, स्लोव्हाकिया या देशांवर 100% टॅरिफ लादण्याचा निर्णय ट्रम्प यांच्यातर्फे होत आहे। तर तसं का तर अमेरिकेचं हे म्हणणं होतं की त्यांनी अमेरिकेकडून तेल खरेदी न करता रशियाकडून जास्त प्रमाणामध्ये इंधन खरेदी करत आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी टॅरिफचं क्षेत्र वापरलेलं आहे। अर्थात आता हा जो हे आहे हे जिथल्या सिनेटमध्ये अमेरिकेने पारित केलेला आहे। आता नक्की याचा अमेरिकेवर काय परिणाम होईल आणि भारतावर काय परिणाम होईल हे आपण थोडक्यात बघूयात। तर याच्या अमेरिकेवरही याचा इनडायरेक्टली परिणाम होणारच आहे। कारण काय तर भारतातून अमेरिकेकडे पाठवण्यात येणारी जेनेरिक मेडिसिन आहे, त्याबरोबर IT सर्व्हिसेस आहे, इंजिनिअरिंग वस्तू आहे। तर हे टॅरिफ लादल्यामुळे त्यांच्या किमतीमध्ये देखील वाढ होईल आणि अमेरिकेतील नागरिकांना ह्याच वस्तू जे वैद्यकीय वस्तू आहेत, वैद्यकीय खर्च आहे, जेनेरिक मेडिसिन आहे, हे आधीच्या तुलनेत त्यांना महागाईने किंवा महागड्या दरामध्ये खरेदी करावा लागणार आहे। त्याबरोबरच अमेरिकी चलनावर देखील याचा परिणाम होणार आहे। नक्कीच डॉलरवर याचा इनडायरेक्टली परिणाम होणारच आहे। डॉलरचं वर्चस्व संपणार आहे। कारण काय तर हे जे देश आहेत हे जे व्यवहार करत आहे हे डॉलरच्या व्यतिरिक्त व्यवहार करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याबरोबरच या एकंदरीत निर्णयाच्या विरुद्धामध्ये तिथल्या ट्रम्पच्या जी भूमिका आहे यालाही तिथल्या अमेरिकेमधून जवळपास 25 राज्यामधून याला आक्षेप घेतला जात आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कोर्टामध्ये केस दाखल झालेली आहे। एकंदरीतच ट्रम्पचा हा टॅरिफ बॉम्ब